इंजिनियर. साईट इंजिनियर लोक असतात, पण आता आपण बघणार आहोत इफेक्टिव्ह साईट इंजिनियर कसं आपण तयार होऊ शकतो, आणि त्यासाठी हा कोर्स आहे. या कोर्स बद्दल मी थोडंसं सांगतो आणि त्यानंतर मग हा मंच उघडा राहील तुमच्या प्रश्नांकरता. कारण मी बोलत असताना तुमच्या मनात प्रश्न येतील, त्या प्रश्नांना तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ठेवा आणि मग नंतर आपण त्या प्रश्नांवरती सविस्तर बोलू. त्याआधी थोडंसं मी तुम्हाला स्वरूप उलगडून सांगतो की साईट इंजिनियर कडनं नेमक्या अपेक्षा काय आहेत. माझं नाव तुम्हाला श्रीरामने आता सांगितलेलं आहे, संतोष कुलकर्णी. हे माझे थोडेसे क्रेडेन्शियल्स आहेत. आता तुमच्या मनात जो मेन प्रश्न आहे तो हा आहे की मला या कोर्सचा काय फायदा होईल, मला म्हणजे तुम्हाला काय फायदा होईल, हा तुमच्या मनात प्रश्न आहे, हो की नाही? तर पहिली गोष्ट, तुम्हाला थ्योरी आणि प्रॅक्टिस जे आपण कॉलेजमध्ये शिकलेलो असतो ते शिक्षण आणि जे वास्तविक चित्र आहे फील्डवरचं, या दोघांमधली जी प्रचंड तफावत आहे, प्रचंड दरी आहे, त्या दरीमध्ये बनवायचं एक पूल काम हा कोर्स करणार आहे. आणि या कोर्सचं ओरिएंटेशन अशा प्रकारे केलं आहे मित्रांनो की इथून हा कोर्स झाल्याबरोबर तुम्ही डायरेक्टली डे 1 पासून साईट वरती काम सुरू करू शकता. साईटवर जाऊन परत तुम्हाला ट्रेनिंग घ्या, मग त्यानंतर ओके व्हा, हे काही करायची आवश्यकता नाही. तुमच्या क्लायंटला तुमच्यावर कॉन्फिडन्स यायला पाहिजे असा हा कोर्स आहे. आणि त्यासाठी तुम्ही इफेक्टिव्ह असणं जरुरी आहे. कसं इफेक्टिव्ह व्हाल ते आता आपण बघणार आहोत. मग जसं श्रीरामनी आता सांगितलं की सगळ्यात पहिली गोष्ट, रोल्स काय आहेत साईट इंजिनियरचे, जबाबदाऱ्या काय आहेत, हे आपल्याला बघायला पाहिजे. दोन प्रमुख गोष्टी तुम्ही आता इथे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, त्याला पूर्ण कन्स्ट्रक्शनचं कोऑर्डिनेशन करावं लागतं. कोऑर्डिनेशन थेट मोबिलायझेशन पासून हँडिंग ओव्हर पर्यंत. आता मोबिलायझेशन म्हणजे काय, तुम्हाला हा शब्द कदाचित नवीन असेल. मोबिलायझेशन म्हणजे साईट सुरू झाल्यानंतर किंवा साईट सुरू होईपर्यंत काही काही ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. टेम्पररी अप्रोच रोड, चारी बाजूला फेन्सिंग, सिमेंट गोडाऊन, वॉटर टँक, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, पॅनल बोर्ड, सुरुवातीला काही मटेरियल आणून टाकणे, या सगळ्या गोष्टी याला म्हणतो आपण मोबिलायझेशन. मग तिथून ते काम सुरू होतं, मग अलग अलग स्टेजेस मध्ये जातं आणि सगळ्यात शेवटची ऍक्टिव्हिटी आहे हँडिंग ओव्हर. या सगळ्या फेजेस मधून साईट जात असताना कोऑर्डिनेशन जे करावं लागतं ते करायची जबाबदारी असते साईट इंजिनियरला. आणि दुसरं, त्याला सगळ्या महत्वपूर्ण एजन्सीज बरोबर लायझ करावं लागतं. लायझ म्हणजे काय, एक महत्वाचा दुवा, ते आपण आता डिटेलमध्ये बघूया. मग रोज काय काम असतं साईट इंजिनियरला, हा एक प्रश्न बहुतेकांच्या मनात येतो की रोज जाऊन काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, दिवसभर काय काय करायला हवं, बार चार्ट प्रमाणे काय व्हायला हवं, प्रायोरिटी प्रमाणे काय करायला हवं, क्लायंटचे रिमार्क प्रमाणे काय करायला हवं, सीझन प्रमाणे काय करायला हवं, ती गोष्ट सगळ्यात आधी प्लॅन करायची. प्लॅन द डेली वर्क, दॅट इज फर्स्ट ड्युटी. सेकंड महत्वाचं आहे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. व्हॉट इज कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट? तर दोन एजन्सीज मध्ये ताळमेळ घडवून आणायचं. आता दोन एजन्सीज मधला ताळमेळ म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला दोन एक्झाम्पल्स देतो, तुम्हाला पटकन समजतील अशी एक्झाम्पल्स. पहिला एक्झाम्पल, भिंतीची
मॅसोनरी करता करता आपण कुठल्या लेवलला येऊन थांबतो? आधी सील लेवलला थांबतो. सील लेवलला थांबल्यानंतर मग आपण नेक्स्ट पडाव कुठे घेतो? लिंटल लेवलला. तिथे येऊन थांबावं लागतं. तिथे येऊन मॅसोनरीची ऍक्टिव्हिटी पूर्ण होती, थांबवावी लागते. त्यानंतर येतो लिंटलवाला, म्हणजे आरसीसी लिंटलवाला येतो. तो सगळ्यात आधी तिथे रिन्फोर्समेंट लावतो, शटरिंग लावतो, त्यानंतर लिंटल कास्ट होती. ती लिंटल क्युअर झाल्यानंतर पुढचं बांधकाम सुरू होतं. म्हणजे मॅसोनरीचं काम झाल्या आरसीसीचा माणूस तिथे आणून उभं करणं. आता तुम्ही म्हणाल याच्यात काय मोठं आहे? पण जेव्हा तुम्ही 25 मजल्याची बिल्डिंगचा विचार करता, प्रत्येक मजल्यावरती 10 फ्लॅटचा विचार करता, प्रत्येक फ्लॅटमध्ये 8 दरवाजांचा विचार करता, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की 80 ठिकाणी हे संयोजन करावं लागेल फक्त दरवाजांसाठी एका मजल्यावर. हे एक एक्झाम्पल दिलं. दुसरं एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे की ब्रिकवर्क नंतर होतं प्लास्टर. पण ब्रिकवर्क आणि प्लास्टरच्या मध्ये एक गोष्ट करणं आवश्यक असते, ती आहे चेज कटिंग. ब्रिकवर्क मध्ये आपण चेज कटतो, झिर्री मारतो. कशासाठी? कन्सिल्ड कंड्युट्स टाकण्यासाठी. म्हणजे आधी सिव्हिल वर्क, मग इलेक्ट्रिकल वर्क. इलेक्ट्रिकलचं काम झाल्यानंतर मग त्याला आपण ते बुजवतो, त्याच्यावर प्लास्टर करतो. म्हणजे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल. मग हे बऱ्याच वेळेला त्यांचे आपसामध्ये हेवे दावे होतात. ते संयोजन करायचं काम साईट इंजिनियरचं. तिसरं महत्वाचं काम, साईट इंजिनियर ही सगळ्यात पहिली ऑथॉरिटी आहे, म्हणून मेजरमेंट्स रेकॉर्ड तोच करेल. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल तर मेजरमेंट रेकॉर्ड करून बिल बनवणारा कदाचित साईट इंजिनियर नसेल. त्याचं काम, ते काम क्वांटिटी सर्वेअर करेल. पण त्या क्वांटिटी सर्वेअरला साईटचं अपडेट करणं, रेकॉर्ड सगळे मेजरमेंट करून, हे काम साईट इंजिनियरचं आहे. आणि चौथं काम, कारण तो साईटवरती पूर्ण वेळ असतो, त्यामुळे क्लायंटला रिप्रेझेंट करणे, आपल्या फर्मला रिप्रेझेंट करणे, कुठेही केव्हाही कुठल्याही वेळेला कस्टमर येतात. जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर क्लायंटचे इंजिनियर्स येतील, पीएमसीचे इंजिनियर येतील, गव्हर्नमेंट इंजिनियर्स येतील. आणि जर प्रायव्हेट काम असेल तर मग तुम्हाला माहितीये कस्टमर फ्लॅट बघायला केव्हा येतील? सकाळी, दुपारी, संध्याकाळी. त्या सगळ्यांना व्यवस्थितपणे हँडल करणं, हे या 4 महत्वाचे कामं आहेत. या कोर्समध्ये मित्रांनो आपण एक गोष्ट शिकणार आहोत की साईटवरच्या कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटीज काय काय आहेत आणि त्यांचा एक दुसऱ्यांशी संबंध काय आहे, एक दुसऱ्यांवरती डिपेंडन्सी कशी आहे, रिलेशनशिप कशी आहे, कुठली गोष्ट आधी, कुठली गोष्ट नंतर. म्हणजे सिंपल एक्झाम्पल, म्हणजे सुरुवात कुठून होईल? लाईन आउट पासून. लाईन आउट पासून चालत 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 सगळ्यात शेवटी सॅनिटरी प्लंबिंग, त्याचं टेस्टिंग, आणि त्यानंतर मग आपण एका बाजूने हाऊसकीपिंगची ड्राईव्ह करू आणि त्यानंतर ते हँडओव्हर करू. या सगळ्या फ्लो मधून आपल्याला जायला पाहिजे, फ्लो माहिती असायला पाहिजे. सो हे सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी दाखवली, लेआउट, लाईन आउट किंवा सेटिंग आउट. आणि ही ऑलमोस्ट नंतरची ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे. इथे मुद्दाम जो डायग्राम दाखवलेला आहे तो सिम्बॉलिक डायग्राम आहे. सिम्बॉलिक अशा अर्थाने की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असं एक स्लॅब असते, मग ती स्लॅब थोडी खालती आपण बनवलेली असती, तिला संक स्लॅब असं म्हणतात. मग संक स्लॅब कशासाठी? तर याच्यासाठी, कारण संक स्लॅबच्या आतमध्ये असे ड्रेनेजचे लाईन्स, सॅनिटरी लाईन्स असे जात असतात. त्यासाठी ही स्लॅब संक केलेली असते. दिसायला ही छोटीशी दिसते, हार्डली 2 मीटर बाय 1 मीटरची असते, पण त्यात ऍक्टिव्हिटीज किती आहे? सगळ्यात आधी शटरिंग, मग एन्फोर्समेंट, मग कास्टिंग. कास्टिंग करताना वॉटरप्रूफिंग कंपाऊंड त्यात टाकायचं.
मग त्यानंतर ते झालं की त्यात आतमधून नीट सिमेंट प्लास्टर करायचं. ते झालं की त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. टेस्टिंग झालं की मग प्लंबरला बोलवायचं. त्याने पाईप लावून झाले की त्याचं टेस्टिंग करायचं. त्यानंतर ब्रिक बॅट कोबा, त्यानंतर इथे फ्लोरिंग. हे सगळे इंट्रिकेट ऍक्टिव्हिटीज तुम्हाला समजायला पाहिजे. या कोर्समध्ये आपण फोकस देणार आहोत याही गोष्टीवरती, आर्किटेक्चरल आणि आरसीसी ड्रॉइंग च्या स्टडीवरती. कारण ज्या इंजिनियरला ड्रॉइंग्स वाचता आले तो राजा झाला. त्याला कळलं साईटवरती काम एक्झिक्यूट कसं करायचं. ज्याला ड्रॉइंग कळले तो आर्किटेक्टशी, क्लायंटशी, कॉन्ट्रॅक्टरशी, सब कॉन्ट्रॅक्टरशी, फिटरशी, कार्पेंटरशी व्यवस्थितपणे बोलून हँडल करू शकतो. आणि म्हणून ड्रॉइंग शिकणं अतिशय गरज आहे. आधी आपण बघितलं ते एलिव्हेशन, आता बघितला तो प्लान. यातले हे डायमेन्शन वाचून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अच्छा इथे काय म्हणतात ते, हे सेक्शन ए म्हणतात आहे. बरोबर, इथे काय आहे सेक्शन मध्ये, किंवा इथे स्टेअरकेस कुठे दाखवलेली आहे, एंट्रन्स लॉबी कुठे आहे, हे सगळं बघता क्षणी आपल्या डोळ्यासमोर असा तो बंगला किंवा ती बिल्डिंग उभी राहायला पाहिजे. आणि ते सहज होईल कारण सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. मग प्लान मध्ये वरतून बघितलेली बिल्डिंग आहे, सेक्शन मध्ये वरतून कट केलेली बिल्डिंग आहे. कारण सेक्शन आपल्याला सांगतं प्रत्येक ठिकाणी उंची कशी कशी आहे. हे सेक्शन थोडं अजून ब्लॉक केलेलं आहे. हे बघा, आता हे टॉयलेटचं ड्रॉइंग आहे. मग हे बघून तुम्ही असा विचार करायला पाहिजे की अच्छा ही 150ची भिंत आहे, मग ही भिंत याच्यापेक्षा छोटी आहे, मग इंटरनल पार्टिशन वॉल आहे, म्हणजे मी 115 mm ची वॉल असेल या दोन्ही भिंती, तिन्ही भिंती. अच्छा, मग 115ची भिंत म्हणजे लगेच आपल्या मनात यायला पाहिजे की इथे आपल्याला पाटली द्यावी लागेल. पाटली म्हणजे बँड बीम. मग या सगळ्या एलिमेंट्स आपल्याला समजायला पाहिजे की पाटली म्हणजे काय, छज्जा म्हणजे काय, पडदी म्हणजे काय, आरसीसी वॉल म्हणजे काय. हे ज्याला माहिती असेल नॅचरली तो काम चांगलं करू शकेल. किंवा आता ही दिसतीये एका आरसीसी ड्रॉइंग मधली स्लॅब. आता हा सिम्बॉल तुम्हाला कळायला लागेल हळूहळू की S1 लिहिलेलं आहे, पण 2 ठिकाणी असे बाण चाललेले आहेत. मग लगेच अनुभवी माणूस सांगेल ही 2 वे स्लॅब आहे. ओके, कुठल्या टाईपची आहे? S1. S1 नावाची स्लॅब शेड्यूल ऑफ स्लॅब्स अँड बीम्स मध्ये बघितलं की आपल्याला लक्षात येईल याच्यात रिन्फोर्समेंट काय आहे, याची डेप्थ काय आहे. त्यानंतर इथे S3 दाखवलेली आहे. S3 मध्ये बाण फक्त 2च, म्हणजे एका बाजूलाच बाण दिसतात ते. मग लक्षात येईल ही 1 वे स्लॅब आहे, याचं मेन रिन्फोर्समेंट याच दिशेला आहे. पण इथे 2 वे असल्यामुळे दोन्ही बाजूला रिन्फोर्समेंट आहे. अलग अलग बीम्स दाखवलेले आहेत, B33, B29, 16A. म्हणजे आपल्याला आरसीसीचं शेड्यूल कसं वाचायचं ते समजलं पाहिजे. हे बघा, हे सेक्शन, हे बघून, हे डिटेल्स बघून आपल्याला समजलं पाहिजे की अच्छा ही आरसीसी रॅफ्ट दिसते आहे. इथे खाली स्टील टाकलेलं आहे, सी शेपचे बार्स आहेत. काय टाकलेले आहे? T10 म्हणजे काय, तर 10 mm चे रिब्ड बार्स किती अंतरावर टाकलेले? 100 mm सेंटर टू सेंटर, बोथ वेज टाकलेले. ही भाषा आपल्याला कळायला पाहिजे, कारण त्या एक एक शब्दामधून आपला कन्सल्टंट आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगत असतो. हे आपल्याला शिकायचं. मग याच्याशिवाय तर साईट तुम्ही कल्पना नाही करू शकत. मिक्सर कशासाठी? कॉन्क्रीट साठी, मॉर्टर साठी, दोन्हीसाठी मिक्सर. ओके, मग हे कुठल्या प्रकारचं मिक्सर आहे?
याचं नाव काय आहे? 10/7 मिक्सर. अच्छा, 10/7 का म्हणतात याला? ओके, ते आपण शिकू. किंवा हा RMC प्लांट, बॅचिंग प्लांट, की आम्ही साईटवरती तयार करतो, पण आम्ही मेन कास्टिंगच्या वेळेला आमचं कॉन्क्रीट बाहेरून मागवतो. मग बाहेरून मागवायचं असेल, तर मग काय साधारण पद्धत असती? कसं मागवावं लागतं? कितीच्या मल्टिपल्समध्ये मागवावं लागतं? ते साईटवरती आल्यानंतर काय-काय टेस्टिंग त्यांच्याकडनं अभिप्रेत आहे? ते ॲक्युरेटली माल त्यांनी पाठवला हे कसं चेक करणार? या सगळ्या गोष्टी साइट इंजिनिअरच्या अखत्यारीमध्ये आहेत. त्या माहिती असायला पाहिजे. किंवा हा ट्रान्झिट मिक्सर, त्याला लोक प्रेमाने ट्रक, 2 ट्रक भेज दो असंही म्हणतात. याची कॅपॅसिटी किती आहे? तो साईटवरती यायला वेळ झाला तर त्यामध्ये कुठलं केमिकल ऍड करायचं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. किंवा आता एका बाजूला आपण हायटेक बोललो, हे सगळं हायटेक आहे, पण त्याच वेळेला साईटवरती कास्टिंग करायचं असेल तर मग हा हिशोब समजला पाहिजे की या फर्म्यांनी M20 कास्ट करायचं असेल तर कसं करणार? किती फर्मे वाळू घ्यायची, किती फर्मे खडी घ्यायची अलग अलग ग्रेडसाठी, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण यू आर द पर्सन हु इज गोइंग टू प्लॅन. ज्या ठिकाणी फर्मा देखील नाही त्या ठिकाणी तर पाटी आहेच. मग पाटीचा आकार आहे 15 इंची. आता किती पाट्या रेती घ्यायची, किती पाट्या खडी घ्यायची हे ठरवावं लागेल साइट इंजिनियरला. RCC कॉन्ट्रॅक्टर नाही ठरवणार, किंवा ठरवलं तर तो योग्यच असेल याची गॅरंटी नाही. ते आपल्याला ठरवायचं. त्याचबरोबर या क्षेत्रातही आपली हुकूमत पाहिजे. फॉर्मवर्क, सेंटरिंग, शटरिंग, स्टेजिंग, स्कॅफोल्डिंग, कारण हे ओके झाल्यानंतर त्याच्यावरती आपण ठेवतो रिन्फोर्समेंट, आणि हे चेकिंगची जबाबदारी आपली आहे साइट इंजिनियरची. पण त्यातले कुठले कुठले डिफेक्ट्स होऊ शकतात, किंवा फॉर्मवर्क मध्ये सेंटरला टाईट कसं ठेवतात, का ठेवतात, किती ठेवतात हे आपल्याला माहिती पाहिजे. असे बारीक बारीक मुद्दे मित्रांनो. किंवा हे असं बांबूचं ब्रेसिंग कसं लावायचं, लाफे का लावायचे, मुळात लाफा म्हणजे काय, चाबी म्हणजे काय, मुंडा म्हणजे काय, हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा प्रत्येक ठिकाणी बल्ली नाही, आता आपण स्टील प्रॉप्स लावतो. स्टील प्रॉप्सला देखील मध्ये थ्रेड लावलेले असतात, जेणेकरून मायनर ऍडजस्टमेंट किंवा फायनर ऍडजस्टमेंट आपण करू शकतो. याचा वापर योग्य तऱ्हेने करता आला पाहिजे स्पीडसाठी. मग हे सगळं आपण बोललो, कॉन्क्रीट, फॉर्मवर्क, मग त्याच्या खालोखाल आपल्याला रिइन्फोर्समेंट, तो अभ्यास पाहिजे. रिइन्फोर्समेंट कुठल्या ग्रेडचं कन्सल्टंटने सांगितलेलं आहे ते कसं कळेल? ते ड्रॉइंग वरती वाचायचं, कुठल्या ग्रेडचं आहे. इज इट FE 500 or FE 550 or FE 415? दॅट वी हॅव टू रीड, आणि अकॉर्डिंगली आपल्याला हे प्लान करावं लागेल. आता हा स्टिरअप ड्रॉइंग मध्ये दिलेला आहे, पण फिटरनी बनवलेला स्टिरअप या ड्रॉइंगशी मॅचिंग आहे की नाही हे परत चेक आपल्यालाच करावं लागेल. आपलीच जबाबदारी. तर मग आपल्याला त्याची कटिंग लेंथ काढता आली पाहिजे. फिटरने जे तुकडे कापून ठेवलेले आहेत ते आपल्याला चेक करता आले पाहिजे. तो कॉन्फिडन्स पाहिजे. आणि मी जेव्हा याच्याबद्दल बोललो, स्टिरअपच्या चेकिंग बद्दल, तेव्हा ब्रिटिश आणि मॅट्रिक या दोन्ही मेजरमेंट्स आपल्याला समजले पाहिजे. आता इथे 380 mm लिहिलेलं आहे, पण एखाद्या फिटरला हे जर इंचात हवं असेल
तर आपल्याला सांगता आलं पाहिजे हे 380 म्हणजे 15 इंच आहेत आणि हे 230 म्हणजे हे 9 इंचच आहे. लक्षात आलं? त्यामुळे ब्रिटिश टू मेट्रिक, मेट्रिक टू ब्रिटिश हे कन्व्हर्जन देखील साईट इंजिनियरला आलं पाहिजे. आणि मित्रांनो, मी जसं आधी सांगितलं की कदाचित मेन कॉन्ट्रॅक्ट बिल बनवायची जबाबदारी कंपनी क्वांटिटी सर्वेला देईल, परंतु ऍटलिस्ट मेजरमेंट्स रेकॉर्ड करणे हे आपलं काम आहे. ड्रॉइंग वरतून किंवा साईट वरतून स्पेशली हिडन आयटमचे मेजरमेंट्स रेकॉर्ड करून जॉईंटली त्याच्यावर सिग्नेचर घेऊन क्लायंटच्या रिप्रेझेंटेटिव्हची ते काम आपलं आहे साईट इंजिनियरचं. आणि ऍबस्ट्रॅक्ट तयार करून आपण क्वांटिटी सर्वेला पाठवायचा. त्याच्या बरोबर मेजरमेंट्स आपण घेतले. आता याच्यातलं पहिलं तर काम सांगितलं मी की क्लायंट्सला बोलवा, रेकॉर्ड करताना त्यांचे अप्रुव्हल घेऊन टाका. पण समजा क्लायंट नसले, येऊ शकले नाही, पण मला तर स्लॅब टाकायची आहे, मग आता काय युक्ती करायची? ती युक्ती आपल्याला माहिती पाहिजे. काय युक्ती आहे? सोपी युक्ती आहे. मेजरमेंट्स रेकॉर्ड करा, त्यांना मेल करून द्या, असे असे मेजरमेंट्स आहेत, तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल प्लीज कन्फर्म करा, एवढं लिहायचं. सो त्यांनी मेलला उत्तर दिलं नाही, दॅट मीन्स दे हॅव ऍक्सेप्टेड. त्याचबरोबर आपल्याला ऍडव्हान्सेसचं नॉलेज पाहिजे. ऍडव्हान्सेस म्हणजे काय की काम सुरू केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला विविध प्रकारचे ऍडव्हान्सेस दिले जातात. म्हणजे एक प्रकारचं लोन समजा तुम्ही, त्यापैकी पहिलं लोन आहे मोबिलायझेशन ऍडव्हान्स, दुसरा आहे सिक्युअर्ड ऍडव्हान्स अगेन्स्ट मटेरियल्स ब्रॉट ऑन साइट, तिसरा आहे टूल्स अँड प्लांट्स ऍडव्हान्स. तर ती अवेअरनेस आपल्याला पाहिजे की कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपण ऍडव्हान्स घेतलेला आहे आणि त्याची रिकव्हरी कशी कशी होत आहे हे माहिती पाहिजे एका चांगल्या साईट इंजिनियरला. तर मित्रांनो, परत मी एकदा सांगतो तुम्हाला, मेन फंक्शन या कोर्सचं आहे, एक नंबर जर तुम्ही वाचला, थ्योरी आणि प्रॅक्टिस मधली गॅप क्लोज करायचा पहिला टार्गेट आहे, जेणेकरून तुम्ही साईटवर गेल्यानंतर डायरेक्टली काम सुरू करता आलं पाहिजे आणि तुम्ही इफेक्टिव्ह साईट इंजिनियर व्हायला हवं, अशी इच्छा, अशी शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. आता जर तुमचे काही प्रश्न असले तर आपण त्यांना सामोरे जाऊ आणि बघू आपल्याला काय त्याच्यावरती करता येईल. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू. थँक्यू फॉर वंडरफुल गायडन्स सर. आणि आय होप बऱ्याचशा पार्टिसिपंट्सला याच्यातनं काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळाल्या असेल. सो आता पुढे जाण्यात क्वेश्चन्स, तुम्ही सगळ्यांचे ज्यांना क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे सगळे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका, आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करूयात. त्याच्या आधी आपल्यासोबत एक आपले 5 पार्टिसिपंट जॉईन झाले. दर्पण वाघ, ज्यांनी आपला अशोकाचा साईट इंजिनियरचा कोर्स केलेला आहे आणि आज ही इज व्हेरी वेल प्लेस्ड आणि चांगल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या पदावरती ते सर दर्पण काम करतात. सो मी दर्पणला रिक्वेस्ट करेल की त्यांना या कोर्सचा कसा फायदा आला आणि आता ते आता काय करतायत, त्यांचं कसं प्रगती झाली. प्लीज दर्पण शेअर करा आपला फीडबॅक. ओव्हर टू दर्पण. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो माझा? हो, येस दर्पण, येतो आवाज. सगळ्यात पहिले सर्वांचा नमस्कार आणि संतोष सरांना हे खूप खूप शुभेच्छा की त्यांनी आज मला भरपूर वर्षानंतर आज त्यांनी माझी आठवण काढली. आणि 2013ला मी हा कोर्स केला होता आपल्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला. राज सर पण राम सर पण माझ्या सोबतच होते, आम्ही सोबतच बॅचमेट होतो एका क्लासेसला. त्याच्यानंतर हा कोर्स मी कम्प्लीट करत असताना भरपूर काय बेसिक नॉलेज मला ह्या कोर्समुळे मिळालं.
मला टेप सुद्धा हा मेजरमेंट कसं असतं काय असतं याचं नोंद नव्हतं. स्टील कसं ओळखायचं याचंही नव्हतं. सरांनी प्रॅक्टिकल घेतले. ऑन साईट आम्हाला सुद्धा त्यांनी व्हिजिट केल्या. आपल्या क्लासेसच्या समोर सुद्धा त्यांनी बाकीचे इन्स्ट्रुमेंट ठेवून बाहेर आम्हाला त्यांनी प्रात्यक्षिक दाखवले की याला आपण असं म्हणतो, त्या ठिकाणी बार कसे असतात, त्याला बेंड कसा करतो आणि कॉन्क्रीट बद्दल इन्फॉर्मेशन दिली. आणि ही बॅचेस करत असताना मला बेसिक नॉलेज कळत गेलं आणि त्याच्याबद्दल साईट वरती काय काय होतं याची पण इन्फॉर्मेशन मिळत गेली. आता मी सध्या सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करतोय. टेरे आर्मी इंडिया ही फ्रान्सची कंपनी आहे आणि आम्ही रेनफोर्स अर्थ वॉल ही कन्स्ट्रक्ट करतो. त्याच्या पहिले मी नागपूर मेट्रो रेलचा प्रोजेक्ट फिनिश केला आता नागपूरला आणि आता मी पालघरला वर्किंग करतो आरोबी. आणि साधारणतः मला आता टोटल 7 वर्ष झाले या फील्ड मध्ये उतरून. अरे वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू दर्पण. आणि तुमची एवढी प्रगती बघून आम्हाला खरंच आनंद वाटला. कुलकर्णी सरांनी पण बऱ्याच वर्षानंतर तुमच्याशी कनेक्ट झाले. सो थँक्यू. आणि थँक्यू फॉर जॉईनिंग अँड फॉर वंडरफुल फीडबॅक. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. येस येस येस. थँक्यू. ओके थँक्यू सो मच. शुअर. बेस्ट लक फॉर एव्हरीवन. येस, थँक्यू. सो आता बरेचसे क्वेश्चन्स आहे. आणि दर्पण तुमचं काय बॅकग्राऊंड होतं एज्युकेशनचं? मी डिप्लोमा केलेला. डिप्लोमा नंतर मी माझं बीटेक झालं आणि त्यासोबत आपण कन्स्ट्रक्शनचा आपण हा टेक्निकल आपण कोर्स केला आणि ते करत असतानाच मी लॅटरली माझं बीटेक पण चालू होतं. म्हणजे डिप्लोमा पास आउट होतो त्यावेळेस. आणि हे करता करता मी नाशिकलाच सर्व्हिसला होतो. मी मॉर्निंगला क्लास पण करायचो, नंतर मग क्लास संपल्यानंतर मी माझा जॉब पण करत होतो सायमल्टेनियसली. तर जॉबच्या ठिकाणी मी फ्रेशर होतो. त्याच्या पहिले मी आपला क्लास करण्याच्या पहिले मी LNT ला सुद्धा ट्रेनिंगला होतो. पण मग ते ट्रेनिंग करत असताना बाकीचे बेसिक नॉलेज हे मला आपला अशोकाचं जे आहे की आपल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला संतोष सरांमुळेच ह्या गोष्टी बाकीच्या मला हे समजल्यात. आणि मी संतोष सरांना माझा हे पहिले गुरु म्हणून मानतो मी, की त्यांनी मला आज इतकं बारीक बारीक गोष्टी हे आज मला त्यांनी सांगितलं. ती गोष्ट आज सुद्धा मला लक्षात आहे की सरांनी क्लासेसला किती व्यवस्थित मुलांना व्यवस्थित समजवलंय. ते प्रॅक्टिकल आपले नोटबुक सुद्धा ते स्वतः चेक करत होते. त्याला ते मार्क्स पण देत होते की कोणाला कसे होता आणि कोणाला जर येत नसेल तर ते स्वतः त्या स्टुडंटला समोर जाऊन त्याच्याजवळ बसून तर ते बेसिक नॉलेज हे क्लिअर करत होते. तर हा कोर्स हा फक्त कोर्स नव्हता, हा याच्यात आपला बौद्धिक विकास सुद्धा होत होता. आणि आपण कन्स्ट्रक्शन फील्डला कसं पाहिजे, आपला इंजिनियर किंवा सुपरवायझर यांचा रोल काय आणि त्यांचा मेन रिस्पॉन्सिबिलिटी ड्युटीज काय हे त्यांनी आपल्याला पूर्ण त्या कोर्स मध्ये आपल्याला टीच केलंय. राईट. शुअर. थँक्यू. आणि तुमचा हाच फीडबॅक आम्हाला खूप म्हणजे मोटिवेट करतो. इव्हन संतोष सर एवढ्या वर्षापासून कंटिन्युअसली डेडिकेटेडली ट्रेनिंग देत आहेत या फील्ड मध्ये आहेत. येस येस. इट्स ऑल बिकॉज ऑफ युअर फीडबॅक आणि युअर प्रोग्रेस. सो थँक्यू फॉर. श्रीराम, येस सर. एकच मिनिट. हा. मित्रांनो, हा तुम्हाला दिसत असेल चष्मा लावलेल्या थोडीशी दाढी वाढलेली गृहस्थ, हाच तो दर्पण जो आता बोलला. आणि हे त्यांनी पाठवलेले त्याच्या अहमदाबादच्या प्रोजेक्टचे सुरतच्या फोटोग्राफ. सुरतचे. हो ना दर्पण? येस येस. सुरत सर. रेसिडेन्शियल बघा, प्रोजेक्ट प्लस इथून कमर्शियल. तुम्हाला त्याचं आवाका कळेल. वाव. भरपूर फोटोग्राफ्स पाठवलेले आहे आणि याच्याबरोबर इंटेरियर्सचे त्यांनी भरपूर कामे केलेले आहेत. एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. फार सुरेख आहे बा. आणि हे जुने फोटो आहे. तुम्ही म्हणालात तर त्यांनी कालच दिले असं नाहीये. त्यांनी मला पाठवणे मला वाटतं 4-5 वर्ष झाली असावी त्याला. हो की नाही? येस. वाव सर. थँक्यू दर्पण. तुला बघून मला एकदम असं छान वाटलं यार. ग्रेट. येस सर. मला इतक्या वर्षानंतर तुम्हाला समक्ष फेस टू फेस बघायला भेटलंय खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. हा मेमोरेबल डे राहणार आहे माझ्यासाठी. येस डिअर. सो नाईस ऑफ यू. ग्रेट. Awesome. आणि आपल्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला श्रीरामचे धन्यवाद मानायला पाहिजे. राम. आमची भेट होत असते सर. त्याच्यात तुमच्याही गोष्टी आम्ही क्लिअर करतो की आज सरांमुळे आपण ह्या पोझिशनला पोहोचलो. येस. सरांनी खूप बारीक बारीक गोष्टी आम्हाला टीच केल्या त्या क्लासेस मध्ये.
आणि नंतरही कॉन्टॅक्ट मध्ये होतो. हो, छान मित्र, छान. थँक्यू दर्पण. ओके सर, ओके. छान वाटलं, आनंद झाला तुम्ही जॉईन झाले. आणि थँक्यू कुलकर्णी सर, तुम्ही सगळे मोमेंट्स सगळे पुन्हा काढले. थँक्यू. ओके सर. सो आता मी क्वेश्चन्सला सुरुवात करतो. सो पहिला क्वेश्चन आहे की सध्या क्रस्ट सँड आणि ऍग्रीगेटचे रेट्स हे 25% ने इन्क्रीज झालेले आहे. त्यामुळे बाकीच्या रेट्सवर फरक पडतो का? बाकीच्या रेट्सवर फरक पडतो का? हा, हे बघा, मार्केटच्या मुवमेंट्स या खूप कॉम्प्लेक्स मुवमेंट्स असतात. त्यामुळे क्रस्ट, सँड आणि सिमेंट वाढल्यामुळे नॅचरली कॉन्क्रीटचा रेट वाढेल. प्लास्टरिंग मध्ये जर वापरत असू त्याचा रेट वाढेल, ब्रिक मॅसोनरीचा रेट वाढेल. या सगळ्या कनेक्टेड गोष्टी आहेत. त्यामुळे येस, ज्यामध्ये हे वापरलं जात आहे एज ए इन्ग्रेडियंट, त्याचा रेट वाढणार. दॅट इज ऑब्विस. राईट. ओके. एक क्वेश्चन आहे की म्हणजे आय थिंक एक बीबीए स्टुडंट आहे. माझा बीबीए झालाय आणि मला हा कोर्स करायचा आहे, बट म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काहीच बॅकग्राऊंड नाही, नॉलेज नाही, तर त्यांना हा कोर्स किती इफेक्टिव्ह होऊ शकतो आणि कसं ते करू शकतात? म्हणजे टेक्निकल बॅकग्राऊंड नाहीये. नाहीये. बरं, कन्स्ट्रक्शनची एक्सपोजर आहे का? एखाद्या साईटचा अनुभव आहे का ऍज अ नॉन टेक्निकल पर्सन? नाही, हा प्रश्न आहे. बीबीए एज्युकेशन करताय. हे बघा, साईटच्या टर्मिनॉलॉजी कळण्याच्या दृष्टीने डेफिनेटली या कोर्सचा फायदा आहेच. म्हणजे कुठून तरी सुरुवात व्हायलाच पाहिजे ना. मग ती सुरुवात या चांगल्या ठिकाणाहून होईल. सो ऍटलिस्ट शिकायची एक पायरी तुम्ही पुढे असाल. एक नवीन दालनामध्ये तुमचा प्रवेश झालेला असेल. मला वाटतं ही संधी घ्यावी आणि हा कोर्स तुम्ही जॉईन करावा. राईट. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की पार्टली ऑफ वॉल तुम्ही जे सांगितलं ते थोडं इलॅबोरेट करू शकतात का, काय असतं ते? पाटली ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्र. एकच मिनिट थांब. पाटली इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक मिनिट, मला फक्त शेअर करू दे जरा. हो सर. तोपर्यंत काही लोकांचे क्वेश्चन आहे की या कोर्सच्या सर्टिफिकेट वरती गव्हर्नमेंट लायसन्स काढू शकतात का? तर हा कोर्स म्हणजे गव्हर्नमेंट लायसन्स नाही काढू शकतात तुम्ही. गव्हर्नमेंटचे काम वगैरे तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यावरती घेऊ शकतात, बट या कोर्स हा डिप्लोमा किंवा इंजिनियर याचा नाही आहे, तर याच्यावरती तुम्ही नाही काढू शकता त्याच्यावरती. पण हा, तुम्ही गव्हर्नमेंटचे काम घेऊ शकता, तेवढा कॉन्फिडन्स तुमच्यात नक्की येईल. बरेचसे जण आमचे पार्टिसिपंट असेल. येस सर. हे बघ मित्रा, तू जो पाटलीवाला प्रश्न विचारलेला आहे, तुझ्या समोर एक भिंत दिसते आहे. ही 4.5 इंची भिंत आहे, ज्याला हाफ ब्रिक वॉल आपण म्हणतो. आणि ही इंटरमिजिएट भिंत आहे. आणि या भिंतीवरती फ्लोअर पासून 2.5 ते 3 फुटाच्या मध्ये दिलेला कॉन्क्रीटचा हा बँड, याला म्हणतात पाटली. याला म्हणतात पाटली. याचं काम काय आहे, तर हे देतं त्या वॉलला स्टिफनेस. ही आहे हाफ ब्रिक वॉल. अशी अर्ध्या विटेची म्हणजे 4.5 इंची वॉल तुम्ही जर 10 फुटापर्यंत 9.5 फुटापर्यंत जर नेली, तर काय होईल, ती अशी 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 स्लेंडर राहील. एक हात त्याच्यावर मारला तर ती अशी कंप पावेल. मग तिला रिजिडिटी आणण्यासाठी, स्टॅबिलिटी आणण्यासाठी आपण अशी एक पाटली तिथे टाकतो. पाटली म्हणजे काय, 2.5 ते 3 इंचाचं कॉन्क्रीट, आणि त्यामध्ये बहुतेक करून 2 बार्स आपण टाकतो, 10चे किंवा 12चे. आणि जर ती बिल्डिंग अर्थक्वेक रेजिस्टंट असली, आजकाल
अर्थक्वेकच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग आपण बनवायला लागलेलो आहोत. आणि अशी जर अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग असली तर त्यात सुद्धा या पाटलीचं स्थान फार मोठं आहे, ऍज ए ब्रेसिंग, ऍज ए स्टिफनिंग बिटवीन द कॉलम्स. ओके, हे पाटलीचं महत्व आहे. यस श्रीराम. ओके, सो काही डिप्लोमाचे स्टुडंट्स आहे, त्यांना क्वेश्चन होता की म्हणजे आफ्टर डिप्लोमा यांना या कोर्सचा कसा फायदा होऊ शकतो. आय थिंक दर्पणने ऑलरेडी त्याचं उत्तर दिलंय, बट तुम्ही काही इलॅबोरेट करू शकतात का? मित्रा, डिप्लोमा चांगला आहे म्हणजे तुमचं टेक्निकल एज्युकेशन ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या नॉलेजला साईट वरती अप्लाय कसं करायचं हे तुम्ही या कोर्सच्या माध्यमातून शिकू शकाल. तुम्ही कोर्स करताना इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट शिकलेले आहात सगळे. तुम्हाला कॉन्क्रीट माहिती आहे, फॉर्मवर्क माहिती आहे, रिइन्फोर्समेंट माहिती आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्याची कंटिन्युटी कशी असते की साईटवर आधी आपण काय करतो, रिइन्फोर्समेंट आल्यानंतर बीबीएस तयार करतो, त्याचे बार्स कट करायला लागतो, मग त्यानंतर आधी बीम बॉटम लावतो, मग बीमच्या साइड्स लावतो, मग त्यानंतर स्लॅबचं सेंटरिंग चालू करतो, मग सगळ्यात आधी बीमचं रिइन्फोर्समेंट लावतो, ते चेक करतो, त्यानंतर स्लॅबचं रिइन्फोर्समेंट लावतो. हा जो क्रम आहे हा करेक्ट टेक्निकल क्रम आता तुम्हाला बघायला मिळेल, समजायला मिळेल. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा साईटवर जाल हा कोर्स केल्यानंतर, तेव्हा यू कॅन बी डायरेक्टली इन कंट्रोल, इन कमांड, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही नक्की या. राईट, ओके. पुढचा क्वेश्चन आहे की हाय राईज बिल्डिंग मध्ये मटेरियल वरपर्यंत ज्या पोहोचवतात, तर ते कसं पोहोचवतात, त्या कुठल्या मशीन असतात, हे आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. हो, आपण करू ते. त्यामध्ये जीप क्रेन आहे, टॉवर क्रेन आहे, बूम क्रेन आहे, त्यानंतर कॉन्क्रीट बूम प्लेसर आहे, हॉइस आहेत. भरपूर आपल्याकडे त्यासाठी टेक्निकल इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत आणि ते करूया आपण. स्लिप फॉर्म टेक्निक जर तुम्ही बघितली तर 30-30 मीटर, 120 मीटर पर्यंत आरसीसीची सायलो बनवली जाते आणि एकदाही त्यामध्ये फॉर्मवर काढलं जात नाही. एकदा जे खालपासून सुरू होतं थेट वरपर्यंत चालत 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 120 मीटर झाल्यानंतर एकदा फायनली ते डिस्मेंटल केलं जातं. यस, ओके, हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रा. करूया आपण. राईट. आणि पुढचं आहे की आपण सेप्टिक टँक पोझिशन, सोक पिट पोझिशन आणि मग कुठलं मटेरियल घेतलं पाहिजे, आरसीसी का ब्रिक, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे का या कोर्समध्ये? हे बघ, आर्किटेक्चरल प्लॅनिंग हा आपल्या कोर्सचा हेतू नाही. सेप्टिक टँकला लोकेट करणे हे दोघांचं काम असतं. मेन काम आर्किटेक्टचं असतं, पण तो आर्किटेक्चरल प्लॅन घेऊन लोक वास्तूवाल्याकडे जातात की सेप्टिक टँकची पोझिशन बरोबर आहे का. त्यामुळे त्याच्यावर प्रकाश या याच्यात टाकता येणार नाही. सेप्टिक टँकचं हे ड्रॉइंग आहे. आता काय काय आपल्याला स्टेप्स घ्यायच्या आहेत हे आपण नक्की बघू. राईट, ओके. एक पुढचा क्वेश्चन आहे की आपण हा कोर्स ऑनलाईन घेतोय, तर काही जे क्वेश्चन्स आहे म्हणजे मटेरियल हँडलिंग कसं करणं, तर हे गोष्ट आपण ऑनलाईन किती इफेक्टिव्हली समजू शकतो, असा क्वेश्चन. व्हिज्युअलाइज थोडस तुम्हाला माझ्या बरोबर करावं लागेल. जसं मगाशी मी त्या मित्राला समजवलं. आता एक मित्र होता, त्यांनी मला पाटलीचा प्रश्न विचारला, तुम्ही बघितलं असेल तर. आता तुम्ही जर व्हिज्युअलाइज ते केलं असेल तर तुम्हाला पण लक्षात येईल की अच्छा हे अशी असू शकते, हो की नाही. आता तुम्ही 1च मिनिट जर थांबले तोपर्यंत वाटल्यास एक खोल श्वास घ्या तुम्ही. आपण एक गंमत करू तुझ्या प्रश्नावरती. चांगला प्रश्न विचारलेला आहे. आय अप्रिशिएट, आय रिअली अप्रिशिएट.
बघा, आता मी तुम्हाला मुद्दाम छोटीशी क्लिप दाखवतोय. हे नाशिकला बिझनेस कंबाईन नावाची एक छोटीशी बिल्डिंग, छोटीशी म्हणजे 8 मजल्याची बिल्डिंग, पण तिथे देखील ही अशा प्रकारची मटेरियल लिफ्ट करण्यासाठी 8 मीटरची लांबी असलेली ही एक हॉइस्ट त्यांनी वापरलेली आहे. मुद्दाम मोठा व्हिडिओ दाखवत नाही क्रेनचा. सो या क्रेननी काय केलेलं आहे, संपूर्ण रिइन्फोर्समेंट प्रत्येक मजल्यावरती ते या क्रेननी घेऊन गेलेले आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर मी फुल व्हिडिओ पण दाखवू शकतो, पण आता तुम्हाला बेसिकली हे दाखवणं महत्वाचं होतं की अशा प्रकारचे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत, आणि ते जर तुम्ही व्हिडिओ बघताना थोडंसं व्हिज्युअलाइज केलं तर यस यू कॅन अंडरस्टँड इझिली. येस सर, शुअर, थँक्यू. आणि काही कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, मी क्विकली सगळ्यांना स्लाइड शेअरिंग मध्ये दाखवतो. सर, आपला हा जो साईट इंजिनियर ऑनलाईन कोर्स आहे हा 9 जुलै पासून चालू होत आहे. याचं टायमिंग आहे रोज रात्री 9 ते 10. हा कम्प्लिटली प्रॅक्टिकल लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे थेरॉटिकल नॉलेज काहीच नाही, जे ऑन साईट प्रॅक्टिस होते त्याच सगळ्या विषयावरती आम्ही याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे. सो तुम्ही जे काही डिप्लोमा इंजिनियर्स किंवा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड सगळे लोकांसाठी हा एकदम इफेक्टिव्ह कोर्स आहे. आणि हा आम्ही बेसिकली याच्यामध्ये 18,000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट ट्रेन केलेले आहेत. आणि मेन थिंग इज सगळे म्हणजे बरेचसे लोकांना प्लेसमेंट मिळाले. तर काही लोकांचे क्वेश्चन आहे की जॉब साठी हेल्प होईल का, तर नक्कीच तुम्हाला या कोर्सवरती कोर्स झाल्यावर एक सर्टिफिकेट मिळतो. तो ISO सर्टिफाईड आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे. तर त्या सर्टिफिकेटने पण तुम्हाला जॉब वगैरे पण मिळू शकतो. आणि आमच्याकडे बरेचसे बिल्डर स्वतःहून अप्रोच करतात इंजिनियर्ससाठी, तर ते आम्ही नक्कीच त्या टाइमला तुमच्या प्रोफाईलचं आम्ही त्यांना फॉरवर्ड करतो. तर आजच्या वेबिनारची ज्यांना रेकॉर्डिंग पुन्हा बघायची असेल, तुम्ही नक्की इकडे पुन्हा बघू शकतात. इकडे आजचा वेबिनार पुन्हा रेकॉर्ड झालेला आहे, आणि इकडे तुम्ही आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग तुम्हाला इथे अपलोड केलेली दिसेल, तर तुम्ही आजचा वेबिनार पुन्हा बघू शकतात जे उशिरा आले असतील त्यांना. आणि इकडे हा सगळा सिलेबस आहे. तर इंट्रोडक्शन टू बेसिक टर्म्स कुठल्या कुठल्या असतात, प्रोसेस फ्लो कसा असतो, मग ते एकदम एक्सकेव्हेशन पासून ते फिनिशिंग आयटम पर्यंत, मग मेजरमेंट्स, कन्व्हर्जन्स फॉर्म्युली, मग ब्रिटिश सिस्टम्स, मेट्रिक सिस्टम्स, मग ब्रास आहे, मग त्याच्यामध्ये मेजरमेंट्स कसे करायचे ट्रक्सचे, डंपर्सचे, मग कसे कसे वेगवेगळे व्हॉल्युम्स असतात, एरियाज, व्हॉल्युम्स, मग ते गोष्टी आहेत. साईट एक्झाम्पल्स ऑन कन्व्हर्जन, एरियाज अँड व्हॉल्युम, मग त्याच्यानंतर RCC ड्रॉइंग्स आणि आर्किटेक्चर प्लॅन हे कसे रीड करायचे. त्याच्यानंतर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असेल, मग ते कॉन्क्रीटचे नॉमिनल मिक्स डिझाईन किंवा वॉटर सिमेंट रेशिओ, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करतो. त्याच्यानंतर फॉर्मवर्क आहे आणि रेनफोर्समेंट आहे. मग याच्यामध्ये फॉर्मवर्क मध्ये कसे वेगवेगळे ऍडजस्टेबल स्पॅन्स असतात, फिक्स स्पॅन आहे किंवा सेंटरिंग, शटरिंग, स्कॅफोल्डिंग, आणि रेनफोर्समेंट मग त्याच्यामध्ये कसे कॅल्क्युलेशन करायचे, बार वेट कसं काढायचं, डॉवेल्स, बार, स्टॅगरिंग, हे सगळ्या गोष्टी. आणि मग कॉन्ट्रॅक्ट बिलिंग कसं करायचं, आणि मटेरियल रिक्वायरमेंट, मग हाऊ टू फाइंड मटेरियल रिक्वायरमेंट, त्यांचे रेट्स, त्याची क्वालिटी कशी चेक करायची, आणि ओव्हरऑल रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात साईट इंजिनियरचे, हे सगळं कव्हर होतं. तर कुलकर्णी सर ऑफकोर्स याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला गायडन्स करणार आहे. 25 डेज याचा ड्युरेशन आहे. डेली 1 तास रोज रात्री 9 ते 10 याचा कोर्स होणार आहे. आणि हा सगळा 18,000 पेक्षा जास्त लोकांनी घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अशोका बिल्डकॉनचे पण लोकांशी कनेक्ट करून देऊ शकतो, जे प्रॅक्टिकली तुम्हाला हेल्प करू शकतील. कम्प्लीट गायडन्स आहे साईट ऍक्टिव्हिटीज वरती, आणि हायरार्की कशी असते ते सगळे. तर आमचे असेच एक अजून एक पार्टिसिपंट अनिल आहेर सर, जे नाशिकच्या क्रेडाईचे चेअरमन आहे. त्यांनी हा कोर्स केला होता, आणि अगदी काही त्यांना कोर्स भरायची फीस नव्हती, बट आज ही इज वन ऑफ द बिगेस्ट बिल्डर इन नाशिक. परफेक्ट बिल्डकॉन आहे, त्यांचे 100 करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टीज आहे. त्यांची तुम्ही नक्कीच सक्सेस स्टोरी बघा की त्यांनी हे कसं अचीव्ह केलं. आणि त्याच्यानंतर हे नरेंद्र जाधव सर आहे की ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आज चांगलं काम करताय. किरण चव्हाण सर आहे, किंवा अनंत तिडके सर आहे की जे आज इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 10 करोड पेक्षा जास्त काम आहे. हे सगळे आपले पार्टिसिपंट्स आहेत ज्यांनी या कोर्सचा फायदा घेतलेला आहे, आणि आज चांगल्या मोठ्या प्रमाणावरती ते मोठे मोठे काम करतात. तर हे सगळे, आणि हा लाईव्ह ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह सेशन असतात. डेली रोज रात्री 9 ते 10 लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे. लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो. बॅच साईज ही फक्त लिमिटेड 30 पार्टिसिपंट साठी असते. तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतो जो ISO सर्टिफाईड आहे अशोका तर्फे.
या कोर्स नंतर. तसंच त्याच्यानंतर एक प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग पण मिळते. तर इन केस तुम्ही एका दिवशी लाईव्ह नसेल येणार, नाही जमलं, तर तुम्हाला प्रत्येक सेशनची सेम डे रेकॉर्डिंग पण बघायला मिळते. आणि लाईव्ह होस्ट सपोर्ट आहे, बॅच हँड होल्डिंग सपोर्ट कोर्स नंतर पण आहे. इकडे तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर करता येईल. इकडे तुम्ही तुमचे डिटेल्स फिलअप करून ऑनलाईन पेमेंट करू शकता. 4000 याची कोर्सची फीज आहे. तर इकडे आमचे 5 पार्टिसिपंट ज्यांनी आमचा ऑनलाईन कोर्स अटेंड केलेला आहे, त्यांचे पण तुम्ही फीडबॅक बघू शकता. आम्ही ऑनलाईन मध्ये 1 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्सनी याचा बेनिफिट घेतलेला आहे. वेगवेगळे आम्ही ऑनलाईन मध्ये कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये आम्ही वेगवेगळे ऑनलाईन कोर्स आहे आमचे. मग इकडे तुम्ही उद्योगवर्धनच्या वेबसाईटवरती बघू शकता. तर टेंडरिंग आहे, रिअल इस्टेट आहे, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग आहे, आरसीसी आहे आणि रोड अँड ब्रिज आहे. असे वेगवेगळे कोर्स आहे. संतोष सर याच्यामध्ये गायडन्स करतात. तर तुम्ही त्या सगळ्या पार्टिसिपंट 1000 पेक्षा जास्त मीटिंग आणि चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आज ते काम करतात. तसेच उद्योगवर्धनचं युट्यूब चॅनल बघा. इकडे आमचे बरेचसे पार्टिसिपंट्स आहे, 60,000 पेक्षा जास्त उद्योजक आहेत. त्यांचे सक्सेस स्टोरीज आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके. सो ओके. सो आता मी बरेचसे पुढचे क्वेश्चन्स घेतोय. आपण ऑन साइट डू वी रिअली फॉलो बीम कॅल्क्युलेशन, कॉलम कॅल्क्युलेशन, असा क्वेश्चन. म्हणजे आपण जे इंजिनिअरिंग मध्ये शिकतो, तर ते ऑन साइट तेवढं फॉलो होतं का? ऑन साइट काय फॉलो होतं का? बीम कॅल्क्युलेशन, कॉलम कॅल्क्युलेशन्स. ऑन साइट फॉलो होतात का हा प्रश्न बेसिकली आरसीसी कन्सल्टंट तयार करतात डिझाईन्स. त्या डिझाईन्स प्रमाणे ड्रॉइंग्स ते तयार करतात आणि ड्रॉइंग्स आपल्याला देतात. ते ड्रॉइंग आणि IS 456 च्या गाईडलाईन्स समोर ठेवून त्याप्रमाणे आपण काम एक्झिक्यूट झालेलं चेक करतो. सो जे कॉलेजमध्ये शिकलेलो आहे त्याच्या लाईन मध्येच आपण काम पुढे करतोय ना. कारण कॉलेज हे आपलं फाउंडेशन आहे. कॉलेज हे आपलं फाउंडेशनच आहे. फक्त त्याच्यातल्या बारीक बारीक ज्या गोष्टी राहून जातात किंवा काही विसंगती आपण वेळेवरती विचारू शकत नाही आपल्या प्रोफेसर्सना, त्यामुळे किंवा त्यावेळेला आपल्या समोर ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईट नसल्यामुळे आपण रिलेव्हंट प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे जे छोटे छोटे कन्फ्युजन, संशय राहून जातात ते या कोर्स मार्फत ब्रिज होतील. त्यामुळे आपण साईट वरती जे एक्झिक्यूट करतो ते ऍज पर व्हॉट वी हॅव लर्न तसंच आहे मित्र. मनात काही संशय ठेवू नको तू. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की आपण याच्यामध्ये एस्टिमेट काढायचं शिकणार आहे का? एस्टिमेटचा सेपरेट कोर्स आहे, बट काही बेसिक्स काही याच्यात बरोबर आहे. यू हॅव ऑलरेडी आन्सर्ड. येस. एवढं मात्र आपण यात करणार आहोत की साईट रिलेटेड मटेरियल रिक्वायरमेंट्स कशा काढायच्या, की उद्या एक स्लॅब आपल्याला कास्ट करायची आहे. 60 क्युबिक मीटरची कॉन्क्रीट आहे. मग त्या 60 क्युबिक मीटरला M20 ग्रेड साठी सिमेंट किती, सँड किती, ऍग्रिगेट किती, पाणी किती, बाइंडिंग वायर किती, प्लास्टिसायझर किती, हे आपल्याला काढता आलं पाहिजे. येस, टू दॅट एक्सटेंट वी आर गोइंग टू सर्टनली लर्न. पण तुम्ही म्हणाले पूर्ण प्रोजेक्टचा एस्टिमेट आम्ही करू शकू का? तर नाही मित्र, त्यासाठी एक स्पेशलाइज्ड कोर्स आहे आपला. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये आपण बिल्डिंगच्या बेस पासून, फाउंडेशन पासून सगळं शिकणार आहोत का? ऍक्टिव्हिटी. हो, एलिमेंट्स सगळे आपल्याला माहिती पाहिजेच. अगदी रॅफ्ट फाउंडेशन, आयसोलेटेड, कंबाईन्ड, मग त्यानंतर कॉलम्स, बीम्स, स्लॅब्स, लिफ्ट, शिअर वॉल, आता मगाशी सांगितलं जसं पाटली, छज्जा, पडदी, हे सगळं माहिती पाहिजे मित्र. ते आपण करणारच आहोत. राईट. सो आय थिंक बऱ्याच जणांचा हाच क्वेश्चन आहे की आपण हे ऍक्च्युअल साईटचा एक्सपिरियन्स आपल्याला कसा मिळेल. म्हणजे आपण सो बेसिकली कुलकर्णी सरांकडे बरेचसे प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज आहे, प्रत्येक गोष्टीचे इमेजेस आहे आणि एकदम केअरफुली सरांनी हे सगळे डिझाईन केलेले आहे. हा कोर्स एकदम केअरफुली डिझाईन आहे. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो आम्हाला आमचे जे 5 पार्टिसिपंट्स आहेत सगळ्यांचा फीडबॅक हा एक्सलंट आहे आणि आय थिंक म्हणजे बेसिकली तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला तुमच्या घरी बसून तुम्हाला आन्सर्स मिळेल.
आणि इट्स द सेम. आय मीन जे प्रॅक्टिकल साईट व्हिजिट्स असतात त्याच तुम्हाला ऑनलाईन या सेम व्हिजिट मिळेल. आय नो इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन. आन्सर मिळणं हा असं वाटतं थोडा एक्सपिरियन्स तर ऑनलाईनचा वेगळाच असतो, पण त्याच्यामुळे आम्ही हे लाईव्ह ऑनलाईन ठेवलंय. त्याच्यामुळे तुमचे डाऊट्स वगैरे जे आहे ते इमिडिएट क्लिअर होतात आणि अक्रॉस महाराष्ट्रातून पार्टिसिपंट जॉईन होतात. तर तुम्हाला वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांचे क्वेश्चन्स पण कळतात आणि त्याचा तुम्हाला कॉमन इफेक्टिव्ह आन्सर्स पण मिळतो. ओके. मी थोडस बोलतोय, हा चांगला प्रश्न आहे, अतिशय चांगला प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे मित्रांनो, पण थोडा असा विचार करा की बँगलोरला एक 25 मजले प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टवर मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेलो की आपण बघू. आता त्या साईटवर आपण किती वेळ राहणार? तासभर राहू, 2 तास राहू, जास्तीत जास्त एक पूर्ण दिवस आपण तिथे राहू, 8 तास. दॅट्स ऑल. या 8 तासामध्ये मी तुम्हाला केव्हा सांगेन? प्रत्यक्ष साईटवर फिरता फिरता सांगता येणार नाही. तिथे एखाद्या त्यांच्या ऑफिसमध्ये बसूनच मला तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. मग आता ह्या कोर्सला या पद्धतीने तुम्ही बघा की तुम्हाला खरंच व्हिज्युअलाइज करायची जर इच्छा असेल तर आज सकाळी आपण जेव्हा रॅफ्ट पुटिंग बद्दल बोललो, जेव्हा तुम्हाला मी कास्टिंगची प्रोसेस समजवली, तुम्ही काय करा की तुमच्या जवळच्या एखाद्या कन्स्ट्रक्शन साईट वरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की आम्हाला रोज एक चक्कर मारायची परमिशन द्या, आणि देतील. बिकॉज सिव्हिल पीपल आर ऑल बिग हार्टेड पीपल. ही परमिशन नक्की तुम्हाला मिळेल. आणि मग काय करायचं, तुम्ही कोरिलेट करत चला की अच्छा सरांनी सकाळी सांगितलं की असा एक कर्टेल बार असतो, दिसतोय का कर्टेल बार? हो आहे, हा कर्टेल बार आहे, हे स्टिरअप आहे. हे कोरिलेशन तुम्ही जर करत गेले ना, तुमचं लर्निंग अजून फास्ट होईल मित्रांनो. त्यामुळे अशी पद्धत करा तुम्ही नक्की. यस श्रीराम, थँक्यू. राईट. ओके. आणि काही लोकांचं पुन्हा कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. त्या कोर्सची फीस 4000 आहे आणि हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे आणि प्रत्येक सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. तर तुम्हाला कुठलंही सेशन मिस झालं तर तुम्ही रेकॉर्डिंग पुन्हा बघू शकतात आणि त्याच्याने तुम्ही रिवाइज करू शकता तुमचा तो टॉपिक कालचा जो काही तुमचा मिस झाला असेल तो. आणि कोर्स बद्दल अजूनही क्वेश्चन होते. 1 सेकंड. हा, फीज 4000 आणि हा एज्युकेशनल बॅकग्राऊंड. सो टेक्निकल बॅकग्राऊंड इज प्रेफर्ड. तुमचा टेक्निकल असेल तर तो बेटर असेल तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. बट तुम्ही नॉन टेक्निकल असेल तरी चालतं. आमच्या या कोर्समध्ये सगळ्या बॅकग्राऊंडचे पार्टिसिपंट्स येतात. मग ते इलेक्ट्रिकल असेल, नॉन बीबीए असेल, बीकॉम असेल, सगळे बॅकग्राऊंडचे पार्टिसिपंट्स पण येतात. बट टेक्निकल इज प्रेफर्ड, म्हणजे तुम्हाला फास्ट ग्रास्प होईल सगळ्या गोष्टी. ओके. याच्यामध्ये बिल्डिंग सॉफ्टवेअर्स वरती आम्ही नाही शिकवत. हा एक्झिक्युशन वरती आहे. साईट इंजिनियरच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, साईट इंजिनियर कसं बनायचं याच्यावरती हा पूर्ण कम्प्लिटली कोर्स आहे. बट हा, ड्रॉइंग्स कशा रीड करायच्यात, आर्किटेक्चर प्लॅन वगैरे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करणार आहे या कोर्समध्ये. सगळ्या ड्रॉइंग्स आम्ही स्क्रीन शेअरिंग वरती तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. सो आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे. सो थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. आणि हा 25 डेज मध्ये हा एक्झॅक्टली कव्हर होईल. आणि डोंट वरी, इवन इफ सिलेबस थोडा पुढे मागे किंवा काही डाऊट्स क्लिअर होत नसेल, सो वी ऑलवेज एक्सटेंड द ड्युरेशन. सो डोंट वरी अबाउट द टायमिंग अँड ऑल. तुमचं कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत हा कोर्स चालेल. सो डोंट वरी. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच कुलकर्णी सर फॉर वंडरफुल गायडन्स. थँक्यू दर्पण फॉर जॉईनिंग अस लाईव्ह आणि तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल. आणि सगळ्या ऑडियन्सचे पण धन्यवाद की तुमचे बरेचसे प्रश्न होते, बरेचसे क्वेश्चन्स तुमचे आय होप क्लिअर झाले असेल, कव्हर झाले असेल. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार थांबवूयात. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे, फ्रायडेला रोज रात्री 9 ते 10 हा आपला सगळ्यात कन्व्हिनियंट टाइम आहे. रात्री 9 ते 10 म्हणजे सगळेजण फ्री असतील, साईट इंजिनियर्स, तुमचं जे काही असेल, कॅन लिव्ह, कीप एव्हरीथिंग असाइड आणि तुम्ही फोकस करू शकता त्या कोर्सवर. सो 9 ते 10 या टाइम मध्ये हा रोज रात्री कोर्स होणार आहे आणि फ्रायडेला या बॅचची बॅच चालू होते. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू अँड विश यू ऑल अ गुड नाईट. थँक्यू. बाय. येस सर. ओके. थँक्यू.